नमस्कार. आज आपण अकबर बिरबलाच्या गोष्टींमधली एक अशी भन्नाट गोष्ट पाहणार आहोत जिथे कोणताही पुरावा नसतानाही एका चोराला पकडलं जातं. ही फक्त एक मनोरंजक गोष्ट नाहीये, तर माणसाचं मन कसं काम करतं आणि हुशारीचा वापर कसा केला जातो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग थेट बिरबलाच्या त्या अनोख्या न्यायालयात जाऊया. जरा विचार करा. एका खोलीत 10 संशयित उभे आहेत आणि आपल्याला पक्क माहितीये की ह्यातलाच एक चोर आहे. पण पुरावा शून्य आणि कबूल करायला तर कोणीच तयार नाही. मग अशा वेळी सत्य बाहेर कसं आणणार? हेच तर मोठं आव्हान होतं बिरबलासमोर. तर या गोष्टीची सुरुवात होते एका व्यापाऱ्याच्या मोठ्या समस्येपासून. त्याच्या घरात असं काहीतरी घडलं होतं ज्यामुळे तो खूपच काळजीत पडला होता आणि न्यायासाठी धावत थेट बिरबलाकडे आला होता. झालं असं की एके दिवशी हा व्यापारी बिरबलाच्या दरबारात पोचला. त्याचा चेहरा अगदी उतरलेला होता, कारण त्याच्या घरात एक मोठी चोरी झाली होती. तो बिरबलाला म्हणाला, माझे खूप मौल्यवान दागिने चोरीला गेले आहेत आणि मला माझ्या 10 नोकरांपैकीच कुणावर तरी संशय आहे. मी सगळ्यांना विचारलं, पण कुणीही आपला गुन्हा कबूल करत नाहीये. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. आता व्यापाऱ्याची अडचण ऐकून बिरबलानं हे आव्हान स्वीकारलं. पण हे प्रकरण वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. म्हणजे कोणताही पुरावा नसताना 10 लोकांमधून एका चोराला शोधून काढणं ही त्याच्या बुद्धीची खरी कसोटी होती. 10 नोकर आणि 10च्या 10 जण चोरी नाकारत होते. अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येकाचं म्हणणं एकच असतं, तेव्हा खरं कोण आणि खोटं कोण हे ओळखणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं. आणि इथेच बिरबलाच्या चातुर्याची परीक्षा होती. न कुणी साक्षीदार, ना कुठलं पुरावा. मग अशा वेळी सत्य समोर येणार तरी कसं? या अवघड समस्येवर बिरबलानं एक एकदम हटके युक्ती शोधून काढली. त्याने एका अगदी सामान्य दिसणाऱ्या वस्तूचा वापर केला आणि सांगितलं की त्यात जादू आहे. आणि ती वस्तू होती 10 सारख्या दिसणाऱ्या काठ्या. बिरबलानं 10 सारख्या लांबीच्या काठ्या आणल्या आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं की या साध्या-सुध्या काठ्या नाहीत, तर या जादूच्या काठ्या आहेत. त्यांच्यात सत्य शोधून काढण्याची एक विशेष शक्ती आहे. मग त्यानं त्या 10ही नोकरांना बोलावलं. प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली. सूचना एकदम सोप्या होत्या. ही काठी आज रात्रभर स्वतःजवळ ठेवा आणि उद्या सकाळी मला परत आणून द्या. पण यात एक गंमत होती. बिरबल म्हणाला, ज्यानं चोरी केली आहे त्याची काठी रात्रीतून बरोबर 1 इंचानी वाढेल. आता खरी मजा तर इथेच होती. त्या काठ्यांमध्ये खरं तर कोणतीही जादू नव्हती. बिरबलाचा खरा खेळ होता माणसाच्या मनाशी. त्याने चोराच्या मनात लपलेल्या भीतीला आणि अपराधीपणाच्या भावनेलाच आपलं शस्त्र बनवलं. इथे बघा, हे किती छान समजतंय. जे निर्दोष होते त्यांच्या मनात काहीच भीती नव्हती. त्यांना माहीत होतं की आपण चोरी केली नाही, त्यामुळे आपली काठी वाढणार नाही. पण ज्यानं चोरी केली होती त्याच्या मनात मात्र धाकधूक होती. त्याला वाटलं, अरे देवा, आता मी पकडला जाणार, माझी काठी नक्कीच 1 इंचाने वाढणार. आणि ह्याच भीतीने त्याला एक मोठी चूक करायला भाग पाडलं. त्याने विचार केला, जर माझी काठी 1 इंचाने वाढणारच असेल तर मी आताच ती 1 इंच कापून टाकतो. म्हणजे सकाळपर्यंत ती परत वाढून मूळ लांबीची होईल आणि कुणाला काहीच कळणार नाही. चला आता बघूया दुसऱ्या दिवशी सकाळी नक्की काय घडलं. बिरबलानं रचलेला हा मानसिक सापळा यशस्वी झाला की नाही आणि खरा चोर कसा सापडला. दुसऱ्या दिवशी बिरबलानं त्या 10च्या 10 नोकरांना एकत्र बोलावलं आणि त्यांच्याकडच्या काठ्या परत मागितल्या. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता आणि थोडी भीती दिसत होती. आणि मग काय, चित्र अगदी स्पष्ट झालं. बिरबलानं एकेकाची काठी तपासली आणि त्याला लगेचच फरक दिसला. 9 काठ्या अगदी जशाच्या तशा होत्या, पण एका नोकराची काठी मात्र 1 इंचाने लहान झाली होती. बिरबलानं ज्याची काठी लहान होती त्या नोकराकडे बोट दाखवलं आणि एकदम आत्मविश्वासाने सांगितलं, हाच तो चोर आहे. यानंतर जे घडणार होतं ते उघडच होतं. चोर स्वतःच्याच कृत्यामुळे अलगद सापळ्यात अडकला होता. त्याने आपला गुन्हा कबूल केला, व्यापाऱ्याचे दागिने परत मिळाले आणि पुन्हा एकदा बिरबलाच्या बुद्धिमत्तेचा जय जय झाला. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? बिरबलानं हेच दाखवून दिलं की सर्वात मोठं सत्य माणसाच्या मनातच दडलेलं असतं. कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी ताकदीपेक्षा माणसाच्या स्वभावाची खोल समज असणं कितीतरी पटीने जास्त प्रभावी ठरतं. म्हणूनच तर म्हणतात,
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खरंय की नाही?